ऐक ना, सध्या ना मला खूप निगेटिव्हिटी आली आहे. मला काहीतरी सांग ना, मी काय करू? तू कधी ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता भाव व्यक्त करणं हे करून पाहिलेस? बेसिकली दिवसभरात काय छान झालं, तुझ्या आयुष्यात काय छान आहे ह्याची उजळणी करणं म्हणजे ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं. तर हे तू करून बघशील का? अगं ह्याचा कसा उपयोग होईल? यांनी काय अगदी ग्रेट होणार आहे? मला नाही वाटत त्याचा उपयोग होईल असं म्हणतेस. बरं चल, तू पण माझा पुढचा व्हिडिओ बघ, म्हणजे तुला कळेल की ग्रॅटिट्यूड नक्की का उपयोगी पडतं. हिच्यासारखेच अनेक लोक मला थेरपी प्रॅक्टिसमध्ये किंवा जनरल माझ्या आयुष्यामध्ये भेटतात, ज्यांना ग्रॅटिट्यूड बद्दल सांगायला गेलं की त्यांना असं वाटतं की अरे हा तो फुसका बार आहे, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करून कायच अगदी बदलणार आहे. तर याच विषयावर आज आपण बोलणार आहोत की ग्रॅटिट्यूड नक्की का उपयोगी पडतं मानसिक स्वास्थ्य, मानसिक आनंद वाढवण्यामध्ये, आणि नक्की मेंदूमध्ये काय होत असतं जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो तेव्हा. चला तर बघूया. तर पुढे वळण्याआधी आपल्या मेंदूबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी आपण समजूया. या व्हिडिओ पुरतं तुम्हाला 2-3 मेंदूतल्या सेंटर्सची नावं लक्षात ठेवावी लागतील, तर ती मी आता एक एक करून तुम्हाला सांगते. आपल्या प्रत्येकाच्या मेंदूमध्ये एक भावना प्रधान सेंटर असतं किंवा इमोशनल प्रोसेसिंग करण्यासाठी डेडिकेटेड सेंटर असतं, आणि हे सेंटर आपल्या आदी मानवाच्या मेंदूत सुद्धा आढळलं होतं. म्हणजेच की दिस इज द ओल्डेस्ट अँड मोस्ट प्रिमिटिव्ह सेंटर दॅट ह्युमन बीइंग्स हॅव हॅड. आणि या सेंटरचं नाव आहे ॲमिगडेला. आता ॲमिगडेला आपल्या दोन्ही कानांच्या वर साधारण इथे लोकेटेड असतो. तर हा झाला आपला पहिला महत्वाचा भाग. ॲमिगडेलाचं मेन काम काय असतं की कुठल्याही सिच्युएशनमध्ये काही थ्रेट आहे का, काही धोका आहे का, काय चांगलं आहे काय वाईट आहे ह्याचा अनालिसिस तयार करण्यात आपला ॲमिगडेला कार्यरत असतो. आणि आपले जे सगळे मोठे मोठे भावना असतात, नैराश्य असू दे, आनंद असू दे, सुख असू दे, कुठलीही भावना असू दे, ॲमिगडेला इज द वन दॅट ऑल दोज इमोशन्स आर प्रोसेस्ड इन. आता वळूया आपल्या दुसऱ्या हेवीवेट चॅम्पियनकडे, म्हणजेच आपला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा साधारण या आपल्या भागामध्ये असतो, कपाळाच्या, आणि असं मानलं जातं की हा भागच मनुष्याकडे वेगळा असल्यामुळे आपण बाकी प्राण्यांपासून इतके वेगळे ठरतो. कारण हा भाग विचार करणं, प्लॅन्स करणं, सत्सद विवेक बुद्धी बाळगणं, जे जे आपण हायर ऑर्डर थिंकिंग करतो, म्हणजे कविता लिहिणं, गाणी गाणं, ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आपले प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचं काम असतं. आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये म्हटल्याप्रमाणे सत्सद विवेक बुद्धी म्हणजेच रॅशनॅलिटीचं मोठं डिपार्टमेंट असल्यामुळे युजली ॲमिगडेला जेव्हा आपल्याला सांगतं की हा इकडे धोका आहे, तेव्हा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स तेव्हा म्हणतं की नाही 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 नाही, हे आपण डेफिनेटली सॉल्व्ह करू शकतो, किंवा हा आता एवढा मोठा इकडे प्रॉब्लेम नाही आहे. सो ऑन अ डे टू डे बेसिस या दोन्ही ऑर्गन्सचं काम डोक्यामध्ये सुरू असतं. पण ह्याचा अर्थ काय की माणसाकडे एक सेंटर आहे प्रॉब्लेमना फोकस करण्यासाठी. माणसाकडे हे पण सेंटर आहे की त्याला कधी प्रॉब्लेमला खरं मानायचं, कधी त्याच्यावर काय सोल्युशन काढायचं, ह्या दोन्ही गोष्टींसाठी माणसाच्या मेंदूमध्ये सेंटर्स आहेत. पण तुम्हाला एक लक्षात आलं का की कुठल्या गोष्टीसाठी माणसाच्या मेंदूत सेंटर नाहीये? करा विचार करा 2 मिनिटं जरा. मी सांगू? माणसाकडे काय गोष्टी ऑलरेडी छान चाललेल्या आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी आपले स्ट्रेंथ्स आहेत, यासाठी डेडिकेटेड सेंटर कुठलंच नाहीये. सो कॅन यू इमॅजिन की ह्यामुळे कसा प्रॉब्लेम होत असेल की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये, रोजच्या जीवनामध्ये ॲट एनी गिवन पॉइंट ऑफ टाइम आपल्या मेंदूमध्ये हे सगळे विचार सुरू असतात की हा आता प्रॉब्लेम आहे, हे मला आता सोल्युशन हवं आहे, हे मला आता सॉल्व्ह करायचं आहे, किंवा मला हे अजून इम्प्रूव्ह करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी सुरू असतात. दुसरीकडे इमोशनली आपल्याला कधी कधी भीती वाटत असते, कधी कधी आपण सॅटिस्फाईड असतो, कधी कधी आपण थोडेसे जास्त चिंताग्रस्त असतो. सो हे सगळं सुरू आहे, पण कुठेच आपण ही दखल घेत नसतो की वाव, हे किती मस्त वर्क झालं, हे किती भारी काम करत आहे, किंवा दिस इज अ जॉब वेल डन आणि मला स्वतःला पाठीवर थाप द्यायची आहे. हे करत नसल्यामुळे काय होतं की मन हे पुन्हा पुन्हा फक्त प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्येच गुंतून राहतं, आणि त्यामुळे जो ओव्हरऑल आनंद आहे आयुष्यातला तो कमी कमी व्हायला लागतो.
तर ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता भाव साधी गोष्ट मनामध्ये फक्त काय काय माझ्या आजच्या दिवसात छान झालं, काय काय असं झालं ज्यासाठी आय एम ग्रेटफुल, हे आपण जेवढ्या वेळेला स्वतःला रिपीट करतो किंवा आपण त्याची स्वतःला नोंद करतो तेवढ्या वेळेला आपल्या मेंदूला एक रिमाइंडर मिळतो की हे बघ, हे प्रॉब्लेम्स आहेत जे तू सोडवतोयस विच इज ग्रेट, पण ह्या गोष्टी ऑलरेडी छान चाललेल्या आहेत त्या विसरू नकोस हा. आणि हे केल्यामुळे आपलं ओव्हरऑल आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तर बदलतोच आणि त्यातनं मिळणारा आनंद, समाधान हे सगळं वाढतं. तर तुम्ही म्हणाल कदाचित की बापरे, एवढे त्याचे बेनिफिट्स हवे असतील तर रोज आयुष्यात काहीतरी छान छान घडलं पाहिजे तरच त्याचा खरंच उपयोग होईल. परत एकदा अलाव मी टू से नोप, दॅट इज नॉट द केस. अगदी प्रामाणिकपणे जर विचार केला तर ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो आहे किंवा अशा गोष्टी ज्या आपण गृहीत धरतो की हा ह्या गोष्टी तर सुरळीत होतातच आहेत तर त्याच्यामध्ये काय वेगळं थँक्यू म्हणायचं, तर त्या गृहीत धरणं बंद करून छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी जेव्हा आपण कृतज्ञता भाव व्यक्त करतो किंवा ॲटलिस्ट मनोमन आपण त्याला फील करतो तिथेच आपलं मेन बॅटल आपण विन करतो. आणि एक ओळ आहे जी मी कायम लक्षात ठेवते की जेवढं आपण गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो तेवढाच आपल्याला जास्त गोष्टी मिळायला लागतात ज्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करावी. सो इट इज अ ब्युटिफुल चेन रिॲक्शन दॅट सेट्स. जेव्हा आपण दिवसाच्या शेवटी दिवसभराचा विचार करताना जसं आपण हे म्हणतो की उद्या मला ना हे करायचं आहे, उद्या मला याला फोन करायचा आहे किंवा हे मला काम संपवायचं आहे, त्याच्याच जोडीने जर आपण 2 सेकंदभर वेळ घेऊन स्वतःला हे सांगितलं की आजच्या दिवसात हे झालं ते किती छान झालं, मला खूप बरं वाटलं. आणि मी परत तेच की आपण जे म्हणत होतो की ह्यासाठी काही मोठी गोष्टच व्हायला पाहिजे असं नाही, तर व्हॉट कॅन बी द बेसिक थिंग्स दॅट यू से दिस फॉर. तर मला प्रामाणिकपणे मी बऱ्याचदा असं स्वतःला विचार करते की आजचा आपला लंच काय भारी होता, म्हणजे मी असं मस्त सागर संगीत मला हवं ते हवं तितकं मी खाल्लं आणि आय एम सो ग्रेटफुल की आज मला मस्त जेवता आलं. किंवा मी कॉलेजमध्ये होते, मुंबईच्या लोकल्समधनं प्रवास करायचे तेव्हा मी कायम हे ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचे की येस, आज मला विंडो सीट मिळाली, रश आरमध्ये ट्रेनमध्ये पहिल्यांदा चढून मला विंडो सीट मिळाली आणि मी मस्त दादरपर्यंत झोपून गेले. So these small things can also be things that you express gratitude for. आणि मग तिथून तुम्ही कदाचित मोठ्या मोठ्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकता की आज मला फायनान्शियसची काही काळजी करायची गरज नाही आहे, माझ्या बँकमध्ये एवढा बॅलन्स आहे, मला माहिती आहे की मी कसं त्याचा वापर करणार आहे आणि आय एम थँकफुल फॉर दॅट. किंवा आज मला माझ्या बायकोशी, माझ्या नवऱ्याशी छान वेळ स्पेंड करता आला, आम्ही एक क्वालिटी टाइम स्पेंड केलं, ही कृतज्ञता व्यक्त करण्याची गोष्ट आहे. आणि अजून तुम्ही जेव्हा मोठा मोठा विचार करायला लागता तेव्हा असंही मनात येतं की आजच्या पूर्ण दिवसभरात मला काही आजार झाला नाही, मला काहीही आजार दुखणं खुपणं काही झालं नाही, ही किती मोठी गोष्ट आहे. सो यू कॅन बी ग्रेटफुल अबाउट द स्मॉलेस्ट ऑफ थिंग्स टू द बिगेस्ट ऑफ थिंग्स. आणि डेफिनेटली जेव्हा तुमच्या आयुष्यात खरंच काहीतरी ग्रेट होतं, तुम्हाला नवीन नोकरी लागते किंवा तुमचं लग्न होतं किंवा तुम्हाला मूल होतं किंवा तुम्ही एक पर्सनल हॉबीमध्ये खूप जास्त छान प्रगती करता, तिथे तर डेफिनेटली ग्रॅटिट्यूड आलंच पाहिजे. सो सगळेजण जे हा व्हिडिओ ऐकत आहेत त्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे की कॉमेंट सेक्शनमध्ये कॅन यू राईट वन थिंग दॅट यू आर ग्रेटफुल फॉर टुडे. आज तुम्ही कधीही हा व्हिडिओ बघत असला तरी त्या दिवसामध्ये अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला खूप आनंद देऊन गेली, समाधान देऊन गेली किंवा तुम्ही जस्ट यू आर हॅपी अँड यू आर ग्रेटफुल दॅट दॅट थिंग हॅपेंड. लेट अस नो. आम्हाला सगळ्यांनाच खूप छान वाटेल हे वाचून. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करताना आणखीन एक गोष्ट फक्त लक्षात ठेवली पाहिजे की ह्याच्यामध्ये क्विक रिझल्ट्स नाहीत की तुम्हाला डेफिनेटली त्या दिवशी तुम्हाला थोडं बरं वाटेल, पण असा नियम नाही आहे की रोजच्या रोज तुम्हाला तेवढाच आनंद वाटेल. सो इट इज अ लॉंग टर्म हॅबिट, इट्स अ लाईफस्टाईल हॅबिट दॅट यू आर टेकिंग. त्यामुळे तुम्हाला त्याचे जे खरे बेनिफिट्स आहेत ते एक 6 महिने 1 वर्षभर ते केल्यानंतर तुम्हाला ते जाणवायला लागतील. तर तोपर्यंत नियमाने हे ग्रॅटिट्यूडचं प्रॅक्टिस करत राहणं हे तुमच्या हातात आहे. तर मी आशा करते की ही ग्रॅटिट्यूडची जी परंपरा आहे ती आपण कंटिन्यू ठेवाल. तुमच्या आयुष्यामधल्या बाकीच्या लोकांना सुद्धा ह्या अमेझिंग गोष्टीबद्दल नक्की सांगा. आणि त्यांना जर डाऊट्स असले की कसं काय नुसतं स्वतःच्या मनात एक पॉझिटिव्ह सांगून काय अगदी ग्रेट होणार आहे, तर त्यांना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका.
ॲज युजल मी आहे ईश्वरी मराठे, तुमची टॉकिंग थेरपिस्ट, आणि अहम सेंटर फॉर थेरपीला वारंवार येत राहा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूच या पुढच्या व्हिडिओमध्ये. अच्छा, बाय बाय.